जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी तिसरा समास दृढीकरणासाठी समर्थांनी सुरुवात केली. जे ज्ञान सांगितलं ते दृढ व्हावं, पण जे मला दृढ करायचं आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय येतात बरं, काय होतं प्रत्यक्ष. मी सांगितलं तसं सापशिडीचा खेळ आहे आणि मी कुठेतरी सापाच्या तोंडात जाण्याची शक्यता आहे, कुठे पाय घसरू शकतो. म्हणून समर्थांनी आधीच त्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला अडचणींचं निराकरण करून टाकलं. बाबा रे, तू इथे इथे घसरू शकशील. आणि हे घसरणं इतकं विचित्र असतं की मला कळत असतं की मी घसरत जातो आहे, पण मला हे स्वीकारलं जात नाही की मी खऱ्या अर्थाने घसरतो आहे. बस हा प्रॉब्लेम असतो. तुम्ही म्हणाल काय बोललात बुवा, असं काय? मी घसरतो आहे हे मला खरं कळत असतं, पण मला ते स्वीकारलं जात नाही की मी घसरलो जातोय. म्हणजे मी अजून आहे त्या स्थितीत आहे अशी मीच माझी भ्रमाने समजूत करत असतो, कारण मला शब्दज्ञान असतं आणि शब्दज्ञानाने मीच जणू माझ्या भोवती कडक आवरण तयार करतो. थोडक्यात खडी मीठ. ते मिठाने असं ठरवलेलं असतं की मी मीठपणा सोडणार नाही. आणि म्हणून होतं काय, तो समुद्राच्या पाण्यात जरी पडला तो मिठाचा खडा, तरी तो मीठपणा सोडत नसल्यामुळे तो समुद्र एवढा विस्तार पावत नाही. बस त्याला मीठपणा सोडावा लागतो. त्याचा तो अहंकारच त्याला दाबून ठेवत असतो. साधकाचं असंच होतं. आणि मग घडतं कसं ते समर्थ म्हणतात की त्याला असं वाटायला लागतं की मला जणू काही ज्ञान झालं. शब्दज्ञानाच्या आधाराने मला ज्ञान झालेलं आहे. ते शाब्दिक ज्ञान आहे, ते अनुभवाच्या प्रांतात आलेलं नाही. मी ते केवळ आणि केवळ माझीच समजूत घालून घेतो की मला जे शब्दाच्या अर्थाने कळलंय ते मला कळलं. पण जे मला शब्दाच्या आधाराने कळलंय त्या अर्थाशी मी तादात्म्य होण्याचा जोपर्यंत प्रयत्न करत नाही, त्या अर्थाशी तादात्म्य होण्याची साधना करत नाही, तोपर्यंत ते फोल आहे. थोडक्यात जेवणाबद्दल भरपूर गप्पा मारणे त्याने पोट कधीच नाही भरणार. कसं सुंदर ताट सजवलेलं आहे जेवणाचं, भरपूर वर्णन केलं, पण त्या वर्णनाने माझा अजिबात पोट भरणार नाही. त्यासाठी मला प्रत्यक्ष जेवावंच लागतं. आणि हे जेवणं म्हणजे साधन आहे. ते मी करायला घेतली की मग माझं पोट भरणार आहे, तोपर्यंत भरणार नाही. गफलत होते काय म्हणजे ही समर्थाने. मी तुमच्याबरोबरच आहे बरं, मी काही अगदी फार वेगळा नाही आहे. आपण सगळेजण त्याच पंथातले आहोत. पण होईल काय, समर्थ काय म्हणतात त्याचं आपण चिंतन करत आहोत सध्या. तर काय होतं की ते मी जणू काही असं धरतो की मी ताटाचं वर्णन केलंय म्हणजे माझं पोट भरलेलं आहे बस. म्हणून समर्थ म्हणतात, मागल्या आपण काल ओबीमध्ये बघितलं की साधना करायला हवी, मग त्याला उदाहरणं देतात. काय उदाहरण देतात, ही 18वी ओबी आपल्याला स्क्रीनवर दिसते. साधना सोडू नये ही आपण काल बघितली. 17वी ओबी श्रीधर, 17वी ओबी स्क्रीनवर घ्यायला हवी. ती 17वी ओबी अशी आहे, जो सिद्धांचाही सिद्ध ज्ञान वैराग्ये प्रसिद्ध सामर्थ्य सिंधू अगाध कैलास राणा. उदाहरण कोणाचं दिलंय समर्थांनी, जो सिद्धांचाही सिद्ध ज्ञान वैराग्य प्रसिद्ध सामर्थ्य सिंधू अगाध कैलास राणा. शंकराचं उदाहरण दिलेलं आहे समर्थांनी इथे. शंकर हा सिद्ध पुरुषांमध्ये सर्वात श्रेष्ठ, अग्रगण्य किंवा मेरुमणी असं धरायचा. त्याचं नेहमी ते सांगितलं जातं. योग मार्गामध्ये देखील शंकराबद्दल सांगितलं जातं. तर सिद्ध पुरुषांमध्ये तो कोण आहे, अग्रगण्य आहे. असा जो अग्रगण्य असणारा कैलासाचा राणा जो शंकर कसा आहे तो, तर तो आपल्याला ओवी दिसते स्क्रीनवर. सामर्थ्य सिंधू अगाध, तो सामर्थ्याचा सिंधू, सिंधू म्हणजे समुद्र, सामर्थ्याचा समुद्र आहे, म्हणजे परिपूर्ण आहे. सामर्थ्याने जो परिपूर्ण आहे असा तो सामर्थ्याचा सिंधू
त्याचं अजून काय वैशिष्ट्य आहे? ज्ञान वैराग्ये प्रसिद्ध. ज्ञान आणि वैराग्य ह्यांचं परमोच्च टोक, शेवटचं टोक म्हणजे शंकर, दक्षिणामूर्ती. ते शंकराचंच अवतार आहे ना दक्षिणामूर्ती, आणि शंकराचार्य दक्षिणामूर्ती स्तोत्र खूप प्रसिद्ध आहे त्याबद्दल. तर असा जो शंकर भगवान तो कसा आहे? ज्ञान आणि वैराग्य ह्याने प्रसिद्ध आहे. म्हणजे ज्याच्या ज्ञानाबद्दल आणि ज्याच्या वैराग्याबद्दल सगळीकडे तुलना केली जाते. म्हणजे त्याला काय म्हणतात, बेंचमार्क. सध्याच्या हल्लीच्या काळात बेंचमार्क काय धरायचा? उत्तम उदाहरण, शेवटचं टोक तर शंकर. कशाबद्दल? ज्ञानाबद्दल. परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण वैराग्य. खरं तर हे दोन्ही गोष्टी ना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला परिपूर्ण ज्ञान झालं की परिपूर्ण वैराग्य येतं, आणि तुम्ही वैराग्य जितकं परिपूर्ण करायला घ्याल तेवढं तुम्ही ज्ञानाच्या जवळ जाता. खऱ्या अर्थाने ज्ञान झालं की वैराग्य येतं. घडतं काय? मला परिपूर्ण ज्ञान जर झालं तर मला ह्या विषयांच्या ठिकाणी पूर्ण निरासक्ती होते, आसक्तीरहित मी होऊन जातो. दॅट इज वैराग्य. म्हणजे ज्ञानाच्या त्या नाण्याची एक बाजू, दुसरी बाजू वैराग्य आहे. त्यामुळे ती दोन्हीच्या दोन्ही शंकराच्या ठिकाणी आहेत. म्हणून ज्ञान वैराग्य प्रसिद्ध, जो सिद्धांचाही सिद्ध, सगळ्या सिद्धांमध्ये जो सिद्ध आहे असा तो शंकर. त्याचं उदाहरण समर्थाने दिलेलं आहे. तर सामर्थ्य सिंधू आगाध कैलास राणा, पुढल्या 18व्या ओवीत समर्थ सांगतात, तो सिद्ध परी करी साधन, सर्व काळ रामचिंतन, ध्यान धारणा अनुष्ठान, चुकोची नेदी. काय करतो तो? समर्थाने आपल्याला हा विषय सांगता घेतलेला आहे. ती कितीही ज्ञानाच्या गप्पा झाल्या तरी ते गप्पा ज्या मारलेल्या आहेत ते माझ्या अंगी उतरवण्याचं मी जोपर्यंत खटाटोप करत नाही, साधना करत नाही. महत्त्व सांगतायत साधनेचं. कितीही शब्दाच्या अर्थाचं मला ज्ञान झालं तरी तो शब्दाचा अर्थ माझ्या अंगात उतरवण्यासाठी साधना करायला पाहिजे. साधनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि मग जो सिद्ध आहे तो सुद्धा साधना करतो. ती ह्या ओवीत 18व्या ओवीत समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, तो सिद्ध परिकरी साधना, सर्व काळ रामचिंतन. तो सिद्ध परिकरी साधन, सर्व काळ रामचिंतन, ध्यान धारणा अनुष्ठान, चुकोची नेदी. तो सिद्ध आहे. वास्तविकता तो परिपूर्ण आहे, सिद्ध झाला आहे. आता कशाला साधन करायला लागतंय? तर असा जो मेरुमणी आहे, जो सिद्धांचाही सिद्ध आहे, जे शेवटचं टोक आहे ज्ञानाचं, त्याच्यामध्ये असणारा शंकर तो सुद्धा साधना करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अगदी सगळ्या सिरियलमध्ये तुम्ही बघा, सिरियलवाले सुद्धा ते अवॉइड करू शकत नाहीत. शंकर म्हटलं की त्याला पहिल्यांदा ध्यानातच बसलेलं दाखवावं लागतं की नाही? बघा, गंमत आहे. पण ते तसंच दाखवतात की नाही? शंकर असा, आता काही वेळा तो शॉर्ट घेतात म्हणा, सोडून देतो असं डोळे बिळे उडे. पण सामान्यपणे जेव्हा पहिल्यांदा शंकर दाखवायचा असतो, कसा असतो तो? तो स्वस्थ बसलेला असतो, त्याने मांडी घातलेली असते म्हणा, किंवा एखादा पाय खाली सोडलेला असतो. मुख्य तो ध्यान लावून बसलेला असतो, आणि त्याच्या अवतीभोवती कुठलंही सिंहासन सोनं नाणं काय 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 नाही, झिरो, कुछ नाही. पहिले वैराग्याचं परिपूर्ण टोक, ते द्योतक आहे वैराग्याचं. तर त्याच्या आजूबाजूला, बरं त्याच्या आजूबाजूला काय अंगाला राख फासलेली आहे. ती ह्याची राख काय? चिताभस्माले पसरगती सरगपी नकरोटी परिकराहा. ते अंगाला चितेचं भस्म फासलेलं आहे. त्याला फार आवडतं. शंकराला चितेचं भस्म आवडतं. वैराग्य, सगळ्यांना तिथेच जायचं आहे. ते सदैव ध्यान आहे. माझ्या या शरीराला मृत्यू आहे, किंवा प्रत्येक गोष्ट जी उद्भवली तिला नाश आहे, आणि हे त्याचं द्योतक आहे. भस्म, अंगाला भस्म लावणे. मी ते अखंड माझ्या डोक्यात असतं की मला मृत्यू आहे, म्हणजे या देहाला, ज्याला मी म्हणतोय त्याला मृत्यू आहे. आणि असा तो शंकर दाखवलेला असतो, वैराग्याचं आणि स्वस्थतेचं, ज्ञानाचं परिपूर्ण स्वरूप. आणि तो काय करतोय? तर तो ध्यान लावून बसलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे शंकराला काय आवडतं? रामचिंतन, रामनाम हे त्याला अत्यंत प्रिय आहे. तो त्याच्यात घडून गेलेला आहे. असा जो सर्वश्रेष्ठ आहे तो सुद्धा जर साधना सोडत नाही तर माझ्यासारख्याने काय करावं? म्हणजे आणि बघा, गंमत असते. अगदी असंच उदाहरण आहे. PhD केलेला मनुष्य आहे, तो सदैव अभ्यासात असतो, काही ना काहीतरी वाचन करत असतो, काही ना काहीतरी चिंतन संशोधन करत राहतो.
आणि जो पहिलीतला मुलगा आहे ना त्याला सांगावं लागतं अभ्यास कर. आता तसंच उदाहरण आहे की नाही बघा, हे कसं जुळतं. मी पहिलीत आहे, मला ज्ञान नाही आणि मी भास करून घ्यायचा की मला ज्ञान प्राप्त झालं आहे. मला जेवढं ज्ञान आहे तेच परिपूर्ण आहे आणि म्हणून मी काही करत नाही, तो पोरगा पण काही करत नाही. आणि शंकर ज्याने PhD केली असं धरायचं आहे, म्हणजे ते आपण साधारण आपल्याला पटेल असं ते आहे. म्हणून त्याने PhD केलेली जसं आहे तसा याने PhD केलेला आहे, तो अखंड त्या चिंतनात असतो. शंकर अखंड चिंतनात राहतो, अखंड त्या स्मरणात राहतो, अखंड समाधी अवस्थेत राहतो. त्याला कशाचं काही भान नसतं. त्याने ते गाठलं म्हणूनच तो तसा राहतोय. आणि मला ते गाठलं गेलेलं नाही म्हणून मला इथे अन्यत्र ठिकाणी वावरायची इच्छा होते. अगदी तसंच घडतं आपल्या आयुष्यात. म्हणून समर्थांनी आपल्याला जागं केलेलं आहे हे शंकराचं उदाहरण देऊन. तो शंकरसुद्धा जर करत असेल तर मला किती धडपड करायला हवी, कारण मी ग्राउंड झिरो लेवलला नाही आहे, मी खड्ड्यामध्ये आहे. मला त्या दरीतून म्हणा, खड्ड्यातून म्हणा, वर यायचं आहे टू द ग्राउंड झिरो लेवल. आणि तिथून मला डोंगर चढायला घ्यायचं आहे, ते ज्ञानाचं टोक गाठायचं आहे. आता मी समजतोय जो मी खड्ड्यात पडलेलो आहे ते माझं मीच धरतोय, मी टोकावर पोचलोय. बरोबर विपरीत होतं की नाही. ह्याला म्हणायचं 99चा साप. मी 99च्या सापाच्या तोंडात घुसलो की बरोबर शेपटाकडनं दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर येतो. ते घडू नये म्हणून समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग पुढे समर्थ 19व्या ओवीमध्ये सांगतात, ती ओवी आपल्याला स्क्रीनवर दिसते. ऐसे अपार महामती झाले तरी साधन करीती, तेथे मानवते किती बापुडे किंकर. ऐसे अपार महामती झाले तरी साधन करीती, तेथे मानवते किती बापुडे किंकर. असे असंख्य महामती, महान महान माणसं, थोर ज्ञानी ऋषीमुनी, ऐसे अपार महामती थोर थोर झालेले, झाले तरी साधन करीती, ते थोरवीला गेले, त्याने परमोच्च टोक गाठलं, त्याने आपल्या जीवनाचं सर्वसार्थक साध्य झालं. गुरुने सांगितलेला सगळाच्या सगळा उपदेश तसाच्या तसा अंगी बांधून गेला त्यांच्या. आणि तो बांधला तरी देखील ते साधना सोडत नाहीत, ते समाधी सोडत नाहीत, ते अखंड ध्यानाचा अभ्यास सोडत नाहीत. ते अभ्यास करतात असं नव्हे, तर तो अभ्यासच त्यांचं शेवटचं टोक होऊन जातं. ते त्याच्यातच राहतात. म्हणजे महाराज म्हणतात नाम हे साधन आहे आणि नाम हेच साध्य आहे. ते साध्यामध्ये पोचतात. ते ज्या साध्यामध्ये पोचलेले आहेत त्या साध्याची साधना ती मला करायची आहे. ते मी नाम अखंड घेत राहिलो तर मी त्या नामामध्ये जाणार आहे आणि तेच त्याचं साधन आहे. जे मला वाटत असतं त्याचं मला कन्फर्मेशन होतं बस. पण ते कन्फर्मेशन होण्यासाठी अखंड वाटत राहणं हे मला करणं गरजेचं आहे. दॅट इज साधना. तसं समर्थ इथे म्हणतात, ऐसे अपार महामती झाले तरी साधन करती, तेथे मानवते किती बापुडे किंकर. मग सामान्य माणसाने काय करावं, म्हणजे सामान्य माणसाने भरपूर प्रयत्न करावा. आपण भरपूर प्रयत्न करायला पाहिजे. आणि भरपूर प्रयत्न करणे म्हणजे भरपूर क्रिया करणे असं नव्हे. जी मी क्रिया करीन ती माझी प्रत्येक पाऊल माझ्या त्या ध्येयाप्रत नेणे हे अचूक यत्न आहे. समर्थ कायम या उभे असते ती, अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. मी अचूक यत्न करत नाही म्हणून मी त्या साधनेपर्यंत जात नाही. मला खूप साधना करायची आहेच, याबद्दल वादच नाही. परंतु ती माझी जितकी काही साधना मी करू शकत असेन ती नेटकी कोअर परफेक्ट टुवर्ड्स द गोल हे मला करायला पाहिजे. ते जर माझ्याच्याने होत असेल किंवा ते माझ्याच्याने होणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. म्हणून समर्थ ते म्हणतात, तेथे मानवते किती बापुडे किंकर. पुढच्या ओवीत 20व्या ओवीत समर्थ सांगतात, राज्यमदाचे निगुणे सदा राशभारूढ होणे, हे लौकिकी लाजीरवाणे निपटची झाले. समर्थांनी ते उदाहरण दिलेलं आहे. राज्यमदाचे निगुणे सदा राशभारूढ होणे, हे लौकिकी लाजीरवाणे निपटची झाले. राज्याचा मद आला, आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते. राज्यमदाचे निगुणे सदा राशभारूढ होणे, हे लौकिकी लाजीरवाणे निपटची झाले. मी राज्याच्या मदाने, माझ्या स्वतःच्या अहंकाराने मी काही केलं तरी चालेल. राजा आहे आणि जो राजा झाला तो काही करू शकतोय, तर तो म्हणेल ती पूर्व दिशा आहे. आता
तो म्हणेल ती पूर्व दिशा असं जर धरलं तर त्याला असं वाटलं की आपण गाढवावर बसावं, राशभारूढ होणे, गाढवावर बसावं. आता त्याच्या दृष्टीने त्याला ते पॉसिबल आहे, सहज शक्य आहे. पण मला सांगा, समर्थ म्हणतात सदा राशभारूढ होणे हे लौकिकी लाजिरवाणे निपटची झाले. हे खऱ्या अर्थाने सांगा की हे लाजिरवाणं झालं नाही का? गाढवावर मी बसू शकत असणे आणि गाढवावर मला बसायला लागणे या दोन गोष्टीतला फरक आहे ना. आणि ज्याला गाढवावर बसण्याची इच्छा होतीये का, तर मी काही करू शकतो, मी काही करू शकतो म्हणून मी गाढवावर बसायला जाणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. आणि ते लौकिकाच्या दृष्टीने लाजिरवाणं आहे. लोक त्याची निंदा करतात. गाढवावर बसणे ही एक निंदास्पद गोष्ट आहे. आणि ही निंदास्पद गोष्ट तो त्याच्या स्वसामर्थ्याने मी काही करू शकतो हा जो मद डोक्यात असतो, मी काय वाटेल ते करीन, मला कोण सांगणार, मी वाटेल ते करीन, मला कोण विचारणार, ह्या दोन भावना असतात. मला कोणी सांगायचं नाही आणि मला कोणी विचारायचं नाही, हा जो मद असतो ना, हा असतोच प्रत्येकाच्या ठिकाणी, थोडा असतोच. मला आणि तो दिसतो कसा, माझ्या डोक्यावर मला बॉस नको असतो नाही का, माझ्यावर बॉसिंग केलेलं मला चालत नाही कोणी, किंवा मला रिपोर्टिंग करावं लागतं हेही मला आवडत नसतं. हा त्याचाच एक सूक्ष्म भाग आहे. माझ्या डोक्यावर कोणी असता कामा नये. आणि त्या मदाचा दुसरं टोक हे सूक्ष्म झालं, थोडं झालं, पण त्याचाच विस्तार झाला बुद्धीमध्ये. त्या मदाचा माझ्या ठिकाणी वाढ झाली बुद्धीमध्ये, की मग होतं काय, मी ज्या क्रिया करतो त्या जणू काही राशभारूढ होण्यासारख्या होतात, गाढवावर बसण्यासारख्या होतात. माझा मुद्दा एकच असतो की मी काय वाटेल ते करीन, मग मी गाढवावर बसेन. गाढवावर बसलेलं चालत नाही का, मी गाढवावर बसेन. आता माझं हे जे गाढवावर बसणं आहे हे माझ्या दृष्टीने मी टिकमार्क साधला, पण लौकिकाच्या दृष्टीने हे अत्यंत अपमानास्पद, किंवा माझी बुद्धी किती कमी आहे हे मी लोकांना पटवून दिल्यासारखं झालं, ते इथे उदाहरण देतात. आणि हा उदाहरणाचा भाग काय आहे, तर साधना न करणे ह्याच्यावरनं चालू आहे हे सगळं. तो दोरा सोडायचा नाही आपण. साधना का करावी लागते, कारण मला ज्ञान झालं की मी भरकटण्याचा संबंध असतो. भरकटत का जातो, मद येतो, बुद्धीला एक मद चढतो, मला समजायला लागलं, हीच भावना दृढ होते. आणि त्याचा विस्तार समर्थाने पुढच्या श्लोकांमध्ये केला आहे. पुढचा श्लोक बघूया. तैसा मी सिद्ध ऐसे कल्पुनी नित्यनेम न धरी मनी तत्पर होय अशनी शयनी आत्महत्यारा. आपल्या स्क्रीनवरती उभी दिसते. तैसा मी सिद्ध ऐसे कल्पुनी नित्यनेम न धरी मनी तत्पर होय अशनी शयनी आत्महत्यारा. मग तो करतो काय, असा जो एकदा मद झाला की तो सुसाट सुटतो, त्याच्यावरचा बांध सुटतो, त्याच्यावरचे लगाम तो झुगारून देतो. आणि मग करतो काय, तैसा मी सिद्ध ऐसे कल्पुनी, तो स्वतःलाच समजायला लागतो मी सिद्ध झालो, म्हणजे हम बन चुके. आता मला कोणी काही सांगायचं नाही, मला कोणी काही शिकवायचं नाही. आणि हे खरं सांग, बघा ना, आपल्या रोजच्या जीवनात अनुभव येतो. आपण एखाद्याला समजावून सांगायला जातो, अरे बाबा असं नको करू, असं कर, तू कोण सांगणार मला. इट्स अ कॉमन थिंग नावडेज की तू कोण सांगणार, तू तुझं बघ. आणि ते बरोबर असतं. आपल्या साधनेच्या दृष्टीने हे उत्तम आहे खरं तर. असं जर कोणी आपल्याला सांगितलं ना, तर आपण ते कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायची. बरं बाबा, आजपासून तुझं तू बघ, मला माझी साधना करू दे, जा तुझ्या नशिबाने. पण आपल्याला पण ते चालत नाही आणि त्याला पण ते चालत नाही, दोघांनाही न चालणाऱ्या गोष्टी आपण करतो. गंमत आहे. पण असं काय घडतं जे हे करायला लागतो मनुष्य, तर त्याबद्दल समर्थ सांगतात, तैसा मी सिद्ध ऐसे कल्पनी. तो कल्पना करतो ज्ञानाच्या, शब्दाच्या, अर्थाच्या मदाने. मी अनेक पुस्तकं वाचन केल्यानंतर जो मला अर्थ समजायला लागतो, जणू काही मला असं वाटायला लागतं की मी सिद्ध झालेलो आहे आता. आणि तैसा मी सिद्ध ऐसे कल्पनी, अशी कल्पना करून नित्यनेम न धरी मनी. पहिली गोष्ट काय करतो तो साधना सोडतो. नित्यनेम, नित्यनेम, गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे छान, की नेम थोडा असावा पण तो जीवापलीकडे सांभाळावा. साधं वाक्य आहे पण लाईफ लॉंग पुरणारं वाक्य आहे. नेम थोडा असावा, तो जीवापलीकडे सांभाळावा.
त्याचं घडतं काय, एकदा का ती बुद्धी अशी झाली की त्याच्याकडनं लिटमस टेस्ट, त्याच्याकडनं दृश्य स्वरूप प्रत्यक्ष क्रिया काय घडते, नित्यनेम सुटतो. आता माझ्या जपाची, माझ्या ध्यानाची, माझ्या योगाच्या अभ्यासाची मला काही आवश्यकता नाही, कारण हम बन चुके. त्याच्याकडनं नित्यनेम सुटतो. समर्थ म्हणतात, नित्यनेम न धरी मनी, तत्पर होय आशनी शयनी. तत्पर कशामध्ये होतो तो, खाणे पिणे आणि झोपणे या 3 गोष्टीमध्ये तत्पर होतो. समर्थ म्हणतात तत्पर होय अशनी, अशनी म्हणजे खाणे, शयनी झोपणे, आत्महत्यारा. समर्थ म्हणतात तो आत्महत्यारा होतो. आत्महत्यारा म्हणजे आपण होऊन 99-98च्या घरावर जाणे आणि त्या सापशिडीने खाली येणे. आपण होऊन त्याला म्हणायचा आत्महत्यारा. स्वइच्छेने तो स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे. हे म्हणून पण खूप छान आहे, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे. मी म्हटलं मग मला असं वाटायचं की स्वतःच्या हाताने स्वतःच्या हातावर का नाही धोंडा मारून घ्यायचा, व्हाय ओनली पाय. ते द्योतक आहे, पाय हे गतीचं द्योतक आहे, माझ्या प्रगतीचं द्योतक आहे. आणि मी करतो काय, माझ्या हाताने माझ्या प्रगतीची वाट लावतो, म्हणून ती म्हण निर्माण झाली. तेच इथे घडतं. मी सिद्ध आहे, मला ज्ञान झालं, मला शब्द आता कळायला लागले, मला खूप पांडित्य झालं, आणि त्याचा जो मद डोक्यात जातो त्याने मी नित्यनेम तर सोडतोच. आणि नित्यनेम सुटला की मग अशनी शयनी, खाणे पिणे आणि झोपणे ह्याच्यातच मला बरं वाटायला लागतं. मला बरं वाटायला हवं आहे आत्मचिंतनात, त्याच्याऐवजी मला खाणे पिणे आणि झोपणे याच्यात बरं वाटायला लागतं. मला देहबुद्धी सोडायची आहे, ती बरोबर उलटी क्रिया होते, मी देहबुद्धीमध्येच गुंतायला लागतो. आणि म्हणून त्याला म्हणायचा आत्महत्यारा. तो स्वतःच्या प्रगतीची हत्या करतो, असं समर्थ इथे म्हणतात. तत्पर होय अशनी शयनी आत्महत्यारा, अशी त्याची अवस्था होऊन जाते. मग समर्थ पुढच्या ओवीमध्ये सांगतात आपल्याला, ज्ञाने भाव पालटला. मग त्याची पुढची क्रिया काय होते, खाणे पिणे आणि झोपणे ह्याच्यात त्याला आनंद वाटायला लागतो. त्याच्याबरोबर पुढची क्रिया या ओवीत सांगितले, ज्ञाने भाव पालटला, देवाचा पाषाण झाला, ज्ञाने संत सज्जनाला पंचभौतिक भावी. ज्ञाने भाव पालटला, देवाचा पाषाण झाला, ज्ञाने संत सज्जनाला पंचभौतिक भावी. खूप विपरीत होऊन जातं. मला हे सगळं मिथ्या आहे असं कळलं, मला त्या शब्दाचं ज्ञान झालं, आणि मग देवाच्या ठिकाणी मी देव न धरता त्या मूर्तीला पाषाण म्हणून धरायला लागतो. त्याच देव माझ्यासाठी ज्या भक्तिभावाने मी त्याच्यासमोर डोकं टेकत होतो, ते डोकं टेकण्याचं ठिकाण नाहीसं होऊन तिथे मी पाषाण धरायला लागतो. त्या मूर्तीतला मूर्तीपणा जातो आणि मूर्तीच्या स्थूल सबस्टन्स जो आहे त्याच्याकडे मी बघायला लागतो. आणि संत सज्जन कसे होतात, ते मला पंचभौतिक होतात, कारण मला माहिती असतं हे सगळं नाशिवंत आहे, हे सगळं नाशिवंत आहे. आणि त्या ह्या सगळ्या नाशिवंतामध्ये मी देव आणि संत सज्जन ह्या सगळ्यांना गोवून टाकतो. प्रॉब्लेम इथे होतो की हे सगळं नाशिवंत होतं, पण ह्या नाशिवंताचं काय, माझ्या त्या मदाने माझा हे नाशिवंत आहे ह्याचा विसर पडतो, आणि मम राहतं, इदम फक्त नाशिवंत होऊन जातं. त्याने साधना सुटते, आणि साधना सुटली की अधोगती निश्चित. मग त्याचं जसं अशनी शयनी त्याचं प्रेम वाढायला लागतं, खाणे पिणे आणि झोपणे ह्याच्यामध्ये त्याला आनंद वाटायला लागतो. त्याच्याबरोबर तो ज्ञानाच्या शस्त्राने, ज्ञानाच्या म्हणजे गप्पांच्या किंवा स्थूल अर्थाच्या, शब्दाच्या अर्थाच्या योगाने तो देवालाही पाषाण धरतो, म्हणजे भक्ती आटते. त्याचा जो भाव असतो भगवंताच्या चरणी तो नाहीसा होतो. आणि खरं सांगू का, मला भगवंताच्या चरणी भाव नाहीसा झाला की मग माझी अधोगती निश्चित झाली. समर्थ इथे आपल्याला जागं करतात दासबोधामध्ये, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मला निर्गुणाकडे जायचं असेल तर तो सगुणाचाच आधार लागतो. मला खरं सांगू तर त्याच्याबद्दल खूप प्रेम वाढायला लागतं. मला संतांबद्दल अत्यंतिक प्रेम वाढायला लागतं, त्या वाङ्मयाबद्दल प्रेम वाढायला लागतं. ज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर अनेक जण म्हणतात की कोरडेपणा येऊन जातो जीवनामध्ये, पण लक्षात घ्या कोरडेपणा कशात येतो ह्याच्यावर खरा कोरडेपणा अवलंबून आहे.
मी कोरडा होतो. कशाला कोरडा होतो? तर ह्या सगळ्या पंचभौतिक आनंदाला मी कोरडा होतो. दॅट इज करेक्ट. परंतु पंचभौतिक हे विश्व आहे आणि हे सगळं मिथ्या आहे हे सांगणारं जे वाङ्मय असतं त्याच्याबद्दल मी अत्यंतिक भावनिक होऊन जातो. बरोबर माझा भाव भगवंत आणि भगवत भक्त यांच्या ठिकाणी दृढ झाला पाहिजे, तर संत वचनाचा माझ्यावर योग्य परिणाम चाललेला आहे असं समजावं. अन्यथा मी कुठंतरी विपरीत चाललो आहे. दॅट इज द लिटमस टेस्ट. हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मग मी कोरडा नव्हे, मी पूर्ण ओलाच आहे. ज्ञानाच्या अभ्यासाने ज्या ठिकाणी लोकांची आसक्ती आहे तिथे मी कोरडा होतो, पण त्याच ज्ञानाच्या आधाराने मी संत वचन एखादं ऐकलं, एखादं ज्ञानाची ओवी ऐकली, एखादा गीतेचा श्लोक ऐकला की माझ्या डोळ्यामध्ये पाणी येणे, त्या अर्थाच्या तादात्म्याने माझ्या मनात अत्यंतिक आनंद उफळणे, हे कोरडं होणे नव्हे, तर हे माझ्या ओले होण्याकडे किंवा योग्य ठिकाणी माझा ओलेपणा चालला आहे ह्याचं द्योतक आहे. तेव्हा ज्ञानाच्या अभ्यासाने कोरडेपणा नव्हे, तर तो ओलेपणा निर्माण व्हायला हवा आणि तो निर्माण होण्यासाठी म्हणून संतांचं वाङ्मय सांगितलेलं आहे. आणि ते राईट डायरेक्शनमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला निश्चित ते योग्य ठिकाणी घेऊन जाईल. ज्ञाने भाव पालटला, देवाचा पाषाण झाला, ज्ञाने संत सज्जनाला पंचभौतिक भावी, असं सगळं होऊन जातं. आणि ते घडू नको हवं असेल तर आपल्याला सतत संतांच्या वचनावर आणि त्यांच्यावर माझी श्रद्धा तितकीच आहे ना, उलट वृद्धिंगत होते ना, हेही बघायला पाहिजे. आणि ते जर मी बघत असेन तर मग त्याच्यासारखी उत्तम गोष्ट नाही. आणि ते साध्य करण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणे. म्हणून आपण प्रार्थना करूया की तुझ्या दासबोधासी बोध व्हावे, तुझ्या वाङ्मयाला तूच आम्हाला बोध करून दे. जय जय रघुवीर समर्थ.